आणि या नंतरची बातमी आहे दिवाळीची। माहित आहे दिवाळीचा सण होऊन गेलेला आहे, पण तरीही तमाम भारताला अत्यंत प्रिय असलेल्या या सणाबद्दल एक महत्त्वाची आंतरराष्ट्रीय घडामोड आहे, ती बघूया। प्रत्येक घरामध्ये मांगल्याची ऊब आणणारा सण म्हणजे दिवाळी। दरवर्षी हा सण आनंदाने साजरा केला जातो, पण आता याच दिवाळी सणाचा समावेश युनेस्कोच्या सांस्कृतिक वारशाच्या यादीमध्ये झालाय आणि यासाठी केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने 2025-2026 या वर्षासाठी दिवाळी सणाचं नामांकन केलं होतं। युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारशांच्या यादीमध्ये दिवाळीचा समावेश होणं हा भारताचा ऐतिहासिक सन्मान मानला जातोय। शिवाय यापूर्वी सुद्धा युनेस्कोच्या सांस्कृतिक वारशाच्या यादीत भारताचे आणखी काही सण, उत्सव, परंपरा यांचा समावेश झालाय। आता दिवाळीच्या अगोदर भारतातले असे कोणते उत्सव आहेत, सण आहेत, परंपरा आहेत ज्यांना युनेस्कोच्या यादीमध्ये समाविष्ट होण्याचा दर्जा मिळालेला आहे, तेही बघूया। भारतातला कुंभमेळा दर 12 वर्षांनी लाखो साधू संत भाविक पवित्र स्नानासाठी एकत्र जमतात। तो कुंभमेळा तो युनेस्कोने सन्मानित केलाय। गरबा गुजरातमध्ये नवरात्रीच्या दरम्यान केले जाणारे लोकनृत्य म्हणजे गरबा, त्याचाही समावेश आहे। भारताच्या एक प्राचीन कला योग, मानवी शरीर सुदृढ करणारी एक प्राचीन भारतीय आध्यात्मिक क्रिया आहे योगविद्या, तिचाही समावेश आहे। छाऊ नृत्य ओडिसा, झारखंड, पश्चिम बंगाल या पूर्वेकडच्या राज्यांमध्ये याचा समावेश होतो। रामलीला रामायणातल्या कथांवर आधारित एक पारंपरिक लोकनाट्य आणि नृत्यनाट्याचा प्रकार म्हणजे रामलीला। मुदियेट्टू केरळमधल्या देवकाली आणि राक्षस यांच्यातल्या युद्धाची पौराणिक कथेचं लोकनृत्यातून होणारं सादरीकरण म्हणजे ही कला। संकीर्तन कृष्णाशी संबंधित कथा, नृत्य, नाट्य याद्वारे केलेलं मणिपूरमधील सादरीकरण म्हणजे संकीर्तन। रमन उत्तराखंडमधील रक्षक लोकदेवतेला समर्पित नृत्याचं सादरीकरण म्हणजे रमन, त्याचाही समावेश आहे। नवरोज पारसी बांधवांकडून नववर्षाचं स्वागत होताना नवरोज किंवा पतेती साजरी केली जाते। आणि युनेस्को कडून अमूर्त सांस्कृतिक वारशाचा दर्जा दिला जातो, म्हणजे नेमकं काय होतं तेही बघूया। अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणजे काय तर प्रथा, अभिव्यक्ती, ज्ञान, कौशल्य यांचं पिढ्यानपिढ्या जपून केले जाणारं हस्तांतरण। विशिष्ट समुदाय अशा परंपरा आणि सांस्कृतिक ओळखीचा भाग मानतात। या परंपरा अमूर्त स्वरूपात असतात, म्हणजे प्रत्यक्ष त्यांना स्पर्श करता येत नाही। उदाहरणार्थ लोकगीत, लोकनृत्य, सण किंवा उत्सव साजरे करण्याची पद्धत